नागपूरचा सांस्कृतिक वैभव असलेल्या मारबत मिरवणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। पिवळी मारबत जी आहे ती या ठिकाणी सज्ज झालेली आहे। काही मारबतही सज्ज आहे आणि उद्या सकाळी 10च्या सुमारास मारबत मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी निघणार आहे। 1885 साली या तऱ्हांतेली समाज भवनाकडून या पिवळ्या मारबतची सुरुवात झाली होती। त्यापूर्वी 1980 साली काळी मारबत जी आहे ती सुरू झाली होती आणि उद्या रस्त्यावर लाखोची गर्दी असतात या मिरवणुकीमध्ये, मारबत मिरवणुकीमध्ये आणि त्याची तयारी आपण या ठिकाणी बघू शकतो। आजपासून लोक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात, दर्शनासाठी आलेले आहे आणि मिरवणुकीची तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। पिवळी मारबत ही समृद्धीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं। ज्या समाजातील अनिष्ट रूढी परंपरा आहे त्या घेऊन जाणारी आणि समाजाला समृद्ध करणारी मारबत म्हणून पिवळ्या मारबतीकडे बघितलं जातं। तर काळी मारबत ही दुष्प्रवृत्तीचा नाश व्हावा, दुष्प्रवृत्तीचं प्रतीक म्हणून काळ्या मारबतीकडे बघितलं जातं। मारबत उत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे। मारबत, पिवळी मारबत आणि काळी मारबत दोन्ही मारबत तयार आहे। आज दिवसभर दर्शन होणार आणि उद्या सकाळी भव्य अशी ही मिरवणूक निघणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।